वायफाय चालू केलंय का तुम्हाला सगळ्याला गुड मॉर्निंग सकाळच्या गुड मॉर्निंग काळ्याला बघायला आली ती आणि काळ्याचं दूध पण प्यायचंय तिला. अय आय काय करते तू काय खाती बघायचं का. काळ्या गेला आमचा फिरायला सकाळचं ना त्याला ना लय लय काम असतं. काय ग कुठं आहे काळ्या कुठं आहे इकडे ये नाही घरी तो कशी हाका मारते त्याला. चला आता निघालो चालायला. थोडंसं सकाळचं आहे ना चालून आल्यावर पण बरं वाटतं. आता नवीन आहे त्याच्यामुळे थोडासा त्रास होतो या चालताना हे होताना आणि पाय आणि हे 2-3 दिवसात तर नाही ना मैत्रिणींनो खरं सांगते हातपाय असं गळूनच गेलतं अगं माझं. एक तर हो काही बोटाला लागलंय माझ्या हो काही आणि अजून चालायचं व्यायाम. इथं त्यांचं घर आहे पण ते ना सगळं झाकून जातं झाडच लईत आमच्या इथं अशी घरं दिसत नाहीत. इकडं आमचं आहे गाडी लावली तिथं ते मांजर आले. इथे की झाडामुळे ना लता दिसत नाही. तिने पण लय झाडं लावले लवकर आम्हाला काय आली लय झाडं लावलेत तिने पण लय झाडं झाडं बघा झाडं तिची. चल ही कोण हाय ही कोण हाय ही आमची जाऊबाई. आता लय जण इंस्टावरती विचारतात ही जाऊबाई आमची चुलत बरं का. नाही ती येणं जाणं रोज असल्याच्या वर घरातल्याच आहे. हा येणं जाणं रोज असतं पण आता योगाला ह्याला जातोय म्हणून दाखवता येतं. ही ना हे माझं गणुलं हिथं 4थीपर्यंत शाळेला जात होतं. ही गणुल्याची शाळा आहे. आता हिथं आहे ना वॉल कंपाऊंडचं भिंतीचं होय का. हां हां ही अशी झाडं आहेत सगळं आणि ही फॉरेस्ट आहे मैत्रिणींनो. ही वन खातं या हिथून आहे ना ही सगळी घरं आहेत ना वन खात्यामुळं सगळी ना आपापल्या जागेत राहायला गेली आणि हिथून इकडं बंगलं येतं पलीकडं देतात की. ते भेटायला आले होते काल पण येऊन गेले काय ताई साहेब दादा लय जण काय 2 दिवस झालं लय जण येतात पण मी दाखवलं नाही त्यातमध्ये. आणि तुम्ही सगळेजण एवढे आला फोन केले तुम्हाला सगळ्यांना होय प्रतीक्षा मनापासून शुभेच्छा. आणि पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी मला ना हे केलं म्हणजे ते दादांनी मला सांगितलं की अक्का तुम्हाला ना आता इथून पुढे मसाल्याचे ह्याच्या ऑर्डर येत ना होलसेलला जाणार आहे आपला माल. भारी वाटतंय मला आता कुठून तरी सुरुवात झाली माझी मस्त वाटतंय. त्याच्यामुळे ती काल जेवढं फास्ट काम चाललं होतं ना आमचं तर ती आपला माल आहे ना तो पुण्याला जाणार होता. त्यांनी एकदम 50 किलोची ऑर्डर टाकल्यामुळं मला ना काय करून काय नाही झालं. मी अशी खरं सांगते तो मला मी उठून अशी फास्ट कामालाच लागली डायरेक्ट म्हणजे एनर्जी चालली. हां बोटाला लागलेलं पण लक्षात न गेलं आणि पळूच कामाला लागलो कारण का त्यांनी ॲडव्हान्स सोडल्यामुळं ना मला काय सुसानाच म्हणलं. आता त्यांनी लय फास्ट ऑर्डर टाकली त्यांनी ती मसाला बघितला आणि ही ना भारी असंच मला. आणि इथून पुढं आता मला तुम्हाला जर कोणाला होलसेलला जर माल पाहिजे नसेल ना आपल्याकडून तर नक्की मिळेल. एकदा कॉन्टॅक्ट करा मला 9657484033. पावसाळे जरी असेल तरी तुम्हाला उन्हाळ्यातल्या क्वालिटीचाच माल मिळेल कारण का आपल्याला हे चालू करायचं होतं पण कालपासून सुरुवात झालेली आहे. अजून एक मोठं कॉलेज आहे त्या कॉलेजला पण आपला मसाला दिलेला आहे. तर आता त्यांच्या हो आणि बारामतीचं एक हॉटेल आहे त्यांचं पण आमचं रेट वाचणं राहिलं होतं 3 स्टार हॉटेल आहे. तर त्या हॉटेलला पण आता मी ह्यांना आज उद्याच्याला ते ठरवायला लावते आणि चालू करू कारण का आता इथून पुढं फक्त कामावरती लक्ष द्यायचं स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्यायचं. आणि मनीषा मसाले नाव आहे ना खूप मोठं करायचं. तुम्हाला मी शब्द देते आज की 2-3 वर्षामध्ये
आपली मोठी कंपनी उभा राहीन आणि ती करणार मी, कारण का मी दिलेला शब्द मी पाळत असते आणि तो शब्द पाळणार आणि मनीषा मसाल्याचं खूप मोठा व्यवसाय उद्योग चालू करणार. आता तर आहेच, पण ह्याच्यापेक्षा मोठं करणार. तर असं द्या, तुम्ही फक्त मला आशीर्वाद द्या सगळेजण पुढे जाण्यासाठी. आता गाडी मोठी चालवली म्हणले मैत्रिणीनं, काय गरज आहे का छत्री घेऊन जायची? त्यांनी रात्री आणायला लावली पप्पांना. तो पप्पांना काय म्हणला, पप्पा जर पाऊस आला ना आम्ही सायकल जायचं म्हणल्यावरती आम्ही भिजत नसतं, छत्री आणा. आता म्हणलं ह्याला रोज गाडी पाऊस असू नाही तर नसू मोठी. आमचं गण लय लय नशीबवान आहे, हाय ना कधी रे? नाही म्हणलं ती म्हणलं प्रतीक्षा तू पण बारकी होती तेव्हा होती गाडी. गणेश आमचं लय नशीबवान आहे, कारण का गणेश आहे ना शाळेत 2-3 दिवस गेला आणि एक दिवस भिजला की दुसऱ्यांदा गाडीच आली. पहिल्या पावसात ते काय म्हणलं माहितीये का, म्हणला शाळेत ना दुकानापत्र यायला भिजतो मी, दप्तर भिजतो म्हणून सांगितलंय. मला काय सांगितलं त्यांनी, म्हणलं आम्ही सायकल येतो मला छत्री लागल. भूक लागलेली आहे आता. पण मी चौथीला गेली त्याच्यानंतर मग ती गाडी गेली ना ते दुकानासाठी. ती इकडे छत्री माझी आहे का? अरे चप्पल घाल ना. चला असेच ह्याला ना बूट सॉक्स घालायचं मम्मी कंटाळाय, तो गाडीत नेऊन ठेवतो बूट सॉक्स जाता जाता घालतोय. असं असं अरे जा जा त्याचं तोंडच वाकडे तिकडे वाकडे तिकडे वाकडे तिकडे होताना राहत नाही. अहो आमचं बाळ लय हुशार आहे बघा, गाडीत ठुतं बुटन ती आणि तिथे गेल्यावर घालतं जाताना ना. वेळ वाचवायचं चाललंय त्याचं. बाय बाय. बाय, चला बाय. पैसे देणार होते, गाणं नका की लावू, पैसे देणार होते तुम्ही, गाणं नका लावू. चप्पलचं वय येणार आहे, थांबा सुट्टीत लागू. अरे मम्मीला काही चेष्टा नाही. सुट्टीत काम करा, आम्ही विमानतळावर काम करत होतो, पाणी मारायचं. लय कमावलं तुम्ही, शनिवार रविवार कामाला पाणी मारून लय कमावलं तुम्ही. लय बंगला झाला, मसाला झाला, दुकान झालं, हा घर झालं, चला पाणी मारायचं कुठं 2 पोरं झाली. पाणी मारून हा पाणी मारायचं एवढं सोपं आहे का? तण कसं करतोय बघा. आमच्या दाजींसारखं राहायला शिकावं लागेल मला. बाय 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 बाय. लवकर येऊ नका, गाडी मला पुसायला लावली. असं दे, काही पेवर सगळं मळवून टाकतात रोज चिखल्यामुळे एवढं रोज चिखल्यामुळं मळतंय. इथून अशी नेणार, इथून रिवर्स घेणार. चला व्यायाम करायची सवय नाही, जसं जसं जुनं वय ना तसं तसं पाय उचला ना. तर माझं तर असं आहे ना, इतकं पाय दुखतात ना, मापच नाही त्याला. पोहे केलं ते तास गणाला काय डाबायला केलंच नव्हतं, लेकीने लेक दमली. मला सुद्धा वाटतंय ती खावं, एवढी भूक लागली, कारण का ना मला 2-3 दिवस भूकच लागत नव्हती. मी काय खाते तीच मला. त्याची शनिवारची धारा शाळा सुटते, ते 7ला खाऊन जातो, तिथं 2 तास झाले की करतो. मला वार पण माझ्या ध्यानात राहणार आणि काहीच नाही. आणि तांदूळची भाजी करणार आहे हो का आता मस्त पैकी. पण आधी करते ही पिती. बाळा दे ग मला, थांबा मैत्रिणींना. भाजी सर इकडे या, असं इकडून या सर, इकडे या. आता बघा आम्ही सरांना किती भारी विचारतो प्रश्न. या इकडं. लसूण आणलाय आमचा, तुम्ही बसा थोड्या वेळ, आम्ही ही करतो जरा. माझं सरांचं बोलणं चाललंय. सर इकडे या, इकडे या. तुम्ही तुमचंच खरं करता राव. थांबा इकडे या. अहो सर लय दिवस झाला आमच्या आहेत ना घरी नव्हते. सर गेले होते तिकडं, मामाच्या घरी गेलते, मम्मीन ती गेलती. इथं बसा, आईला नीट बसा की. थांबा तुम्हाला सगळं. अयो माझ्या बोटाला धरलं काळ्या दम. अयो लय दुखलं हो. कसलं हो बसला भाऊ झालाय बघ. हे काय हा 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 हा, त्याला धक्का लागला. बरं ऐक सर, पप्पू ये. तर तुम्हाला ना आमचे सर आहेत ना, ही करणार आहेत, गाणं म्हणून धावणार आहेत. गाणं म्हणा. हा मम्मी कशी बघती सांग ना एकदा. ना दाखव पप्पू, मम्माला दाखव. आणि पप्पा आणि आजी
आजी आणि मी कशी बघते ग मी फार पांढर बबळूच काढलं ये की बा शहाण आहे. अव माझं लय बाळ शहाण आहे ती का नाही. आमच्या इथं हे आलं होतं इकणार आलत ती तसलं. तो कसं म्हणला रे त्या दिवशी भांडी कशी म्हणला तू सांग बरं एकदा.